मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वनरक्षक भरती 2024 आणि सोबतच वनपाल या पदाची देखील जाहिरात आलेली आहे. म्हणजेच वनरक्षक आणि वनपाल या दोन पदांची जाहिरात आहे. या जाहिरातीबद्दल कोण फॉर्म भरू शकतो आणि कोण फॉर्म भरू शकत नाही, डिटेल्समध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. कोणतीही जाहिरात तुमच्याकडून मिस होणार नाही, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट दिली जाईल. तर मित्रांनो, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारची अपडेट या ठिकाणी मिस होणार नाही. एकच मिनिटामध्ये डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही माहिती समजणार नाही त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि काही विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि डायरेक्टली काही पण कमेंट करतात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे परिपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर तुम्हाला सांगतो की ही जी जाहिरात आलेली आहे ही महाराष्ट्र वनरक्षक भरती नाही, ही दुसरीकडे ही वनरक्षक पदाची भरती आलेली आहे. त्याच्यामध्ये वनरक्षक आणि वनपाल ही दोन पदे असणार आहेत. परंतु तुम्ही जरी ही जरी महाराष्ट्राची भरती नसली तरी देखील ऑल इंडिया कोणीही तुम्ही या ठिकाणी कोणत्याही राज्यातून असाल, कोणत्याही महाराष्ट्र, गुजरात, गोवा कोणत्याही राज्यातून जर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकूण टोटल किती जागा आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर ही भरती आलेली आहे, बघू शकता. ठीक आहे, UT बघू शकता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बघू शकता ऑफ दादरा नगर हवेली अँड दमन अँड दीव स्टाफ सिलेक्शन बोर्ड दमन बघू शकता. इथून ही जाहिरात आलेली आहे आणि परवाच्या दिवशी ही जाहिरात त्यांनी काढलेली आहे. 30/7/2024 मागच्या महिन्यामध्ये काढलेली आहे, परंतु त्यांनी आज प्रसिद्ध केलेली आहे. त्यांनी बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी जाहिरात क्रमांक दिलेला आहे 3. त्याच्यानंतर या जाहिरातीबद्दल डिटेल्समध्ये आपण माहिती बघू शकता. जे पहिलं पद आहे, 2 पद आहेत. जे पहिलं पद या ठिकाणी थोडे पेन बारीक करू द्या मला. ठीक आहे, जे पहिलं पद आहे फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक लेवल 3चं या ठिकाणी पेमेंट असणार आहे. तर 21,700 तर 69,100 रुपये हे पेमेंट असणार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं स्टार्टिंग पेमेंट तुमचं 33,000 ते 35,000पर्यंत गेलेले तुम्हाला बघायला भेटतं, लक्षात घ्यायचं आहे. आता त्यांच्यामध्ये वेगवेगळे दुसरं जे पद आहे, दुसरं पद आहे बघू शकता फॉरेस्टर म्हणजेच हे वनपाल नावाचं पद आहे. पे लेवल 5चं पेमेंट तिथे भेटतं 29,200 तर 92,300 एवढं पेमेंट जातं. स्टार्टिंग पेमेंट हे 40 ते 42,000च्या दरम्यान गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. तर या 2 पदं आहेत. किती प्रकारच्या जागा आहेत, कोण फॉर्म भरू शकतं, शैक्षणिक पात्रता काय आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघूयात. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर वनरक्षक जे पद आहे, वनरक्षक पद आहे त्याच्या एकूण जागा किती आहेत तर बघू शकता. एकूण जागा आहेत 32 आणि जे फॉरेस्टर म्हणजेच वनपाल नावाचे जे पद आहे त्याच्यासाठी एकूण जागा आहेत टोटल 9 जागा. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला वयाच्या अटीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. या दोन्ही पदांसाठी वय वर्ष या ठिकाणी तुमचे 18 वर्ष कंप्लीट असणे गरजेचे आहे. बघू शकता 18 वर्ष कंप्लीट असणे गरजेचे आहे. सोबतच तुमच्या या ठिकाणी 18 ते 27 म्हणजे जर तुम्ही 18 ते 27 या वयोगटातील असेल तर तुम्ही अर्ज करू शकत आहात. जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीचे असेल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट, म्हणजे जर SC आणि ST वाले असाल तर 28, 29, 30, 31, 32 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, SC ST वाले आणि OBC वाले ठीक आहे 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. इथे दिलेले नाही परंतु सूट असणारच OBCला देखील. ठीक आहे. आता या ठिकाणी वॅकन्सी कशा प्रकारची डिवायडेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता. जी फॉरेस्टची भरती आहे या ठिकाणी बघू शकता, एक मिनिट. ठीक आहे, जी फॉरेस्ट म्हणजे या ठिकाणी फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षकची भरती आहे. तेथे या ठिकाणी 3 त्यांनी टप्पे केलेले आहेत, 4 टप्पे वेगवेगळे केलेले आहेत. जे या ठिकाणी बघू शकता एक्झिटिंग दमन दीव, त्याच्यानंतर बघू शकता अँटी कॅप्टेड दमन दीव, त्याच्यानंतर एक्झिटिंग दादरा नगर हवेली आणि या ठिकाणी बघू शकता अँटी कॅप्टेड दादरा नगर हवेली. येथे या ठिकाणी 9 जागा आहेत, येथे 2 जागा आहेत, येथे 33 जागा आहेत आणि खाली देखील या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी देखील 9 जागा आहेत. हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. कॅटेगरी वाईज या ठिकाणी येथे आहेत SC STच्या जागा. आता खूप मुलं या ठिकाणी जे NTA NTD NTB NTDचे आहेत आणि अदरचे आहेत त्यांनी या ठिकाणी सर्वांना OBC, ते सर्व OBCमध्ये येतात. ही सेंट्रल लेवलची भरती असल्यामुळे त्यांना आरक्षण भेटणार नाही, त्यांना OBCमधून अर्ज करावा लागणार आहे. या बाकीच्या कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघून घ्यायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या. एकूण 51 जागांसाठी भरती आहे, लक्षात घ्या. आता हे वनरक्षकचे सांगितले. त्याच्यानंतर बघू शकता जे फॉरेस्टर जे वनपाल नावाचं जे पद आहे चांगल्या लेवलचं पद आहे. याच्यामध्ये जर बघितलं OBCला जागा नाहीत, टोटल 9 जागांसाठी आहे आणि ही माहिती देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता वगैरे ते मी पुढे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे.
कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता हवी आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी वनरक्षक पदाचं सर्वात पहिल्यांदा त्यांनी दिलेलं आहे. बघू शकता नेम ऑफ पोस्ट फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षक पदासाठी आहे. बघू शकता क्वालिफिकेशन आणि बघू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. पहिला पॉईंट त्यांनी दिलेला आहे. बघू शकता काय आहे, मस्ट हॅव पास्ड HSC क्लास 2 बघू शकता 1.2 बघू शकता म्हणजे या ठिकाणी क्लास 2 म्हणजे या ठिकाणी ही 12वी प्लस 10 प्लस म्हणजे या ठिकाणी बघू शकता 10 प्लस. महाराष्ट्रामध्ये जर SC ST असेल तर 10वी पासवरती तुम्ही फॉर्म भरू शकत होते, परंतु येथे या ठिकाणी SC STला सूट नाही. सर्व विद्यार्थी 12वी पास असणे गरजेचे आहे. तर फिजिकल स्टँडर्ड बघू शकता खालीलपैकी असणे गरजेचे आहे. तर तुम्हाला मुलांसाठी सर्वात पहिल्यांदा बघू शकता 4 मेल कॅन्डिडेट्स बघू शकता कॅटेगरी दिलेली आहे. तर अदर दॅन ST कॅन्डिडेट्स म्हणजे ST कॅटेगरी सोडता बाकीच्या उमेदवारांना बघू शकता किती हाईट असणे गरजेचे आहे. तर 163 हाईट असणे गरजेचे आहे बाकी ST कॅटेगरी सोडता. आणि तुमची छाती 79 असणे गरजेचे आहे आणि 84 पर्यंत फुगणे गरजेचे आहे. तेथून पुढे तुमची 79 पासून पुढे किती असो तेथून पुढे 5ने फुगणे गरजेचे आहे. जर तुम्ही ST कॅटेगरीचे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 158 उंची असणे गरजेचे आहे. 76 इथे 79 आणि छातीमध्ये देखील सूट दिलेली आहे. 76 छाती असणे गरजेचे आहे आणि तेथून पुढे किती फुगून 5ने फुगवणे गरजेचे आहे. आता जर महिलांसाठी बघितलं तर महिलांसाठी फॉर कॅन्डिडेट महिला बघू शकता तर कॅटेगरी ST कॅटेगरी वगळता हे ST कॅटेगरी वगळता आहे. तर बघू शकता महिलांना उंची 150 असणे गरजेचे आहे. 150 उंची असणे गरजेचे आहे. आणि बघू शकता ठीक आहे, 1 मिनिट इथं थोडा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, त्यांनी इथे नॉर्मल हाईट चेस्ट ओके 1 मिनिट थोडं कन्फ्युजन आहे. ठीक आहे, तर त्यांनी येथे काय केलेलं आहे, येथे महिलांचा पॉईंट ॲड केलेला आहे. त्यांना सुद्धा चेस्टचा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. 74 चेस्ट असणे गरजेचे आहे ST कॅटेगरी सोडता. आणि बघू शकता येथे 5ने फुगवणे गरजेचे आहे महिलांना देखील. त्याच्यानंतर ST कॅन्डिडेटला महिलांना उंची 142 दिलेली आहे. हे थोडं या ठिकाणी विचित्र दिलेलं आहे. येथे अदर काही भारतीयांना महिलांना सुद्धा चेस्टची गरज असते. ठीक आहे, ST कॅटेगरीला 142 महिलांसाठी आणि 71 छाती असणे गरजेचे, तेथून पुढे 5ने फुगवणे गरजेचे आहे. या पॉईंटबद्दल डिटेल्समध्ये मी तुम्हाला नंतर सांगेल थोडं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकता येथे रनिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये जी भरती झाली होती तिथे या ठिकाणी 5 किलोमीटरची रनिंग होती आणि आउट ऑफ मारण्यासाठी 17 मिनिटाचा टायमिंग होता. तर येथे या ठिकाणी रनिंग नाही, तुमच्या या ठिकाणी वॉकिंग टेस्ट म्हणजे ही चालण्याची टेस्ट असते, फक्त चालून दाखवायचं असतं. पुरुषांना बघू शकता 25 किलोमीटर चालायचं असतं 4 तासामध्ये आणि महिलांना 14 किलोमीटर चालायचं असतं 4 तासामध्ये. ही भरती आधी देखील या ठिकाणी दिल्ली पोलीसची भरती झालेली होती, त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी महिलांना चेस्टचा ऑप्शन त्यांनी दिलेला होता. त्यासाठी आता या भरतीमध्ये देखील महिलांना चेस्ट असणे गरजेचे आहे. तेथून या ठिकाणी चेस्ट क्वालिफाईड करणे गरजेचे असणार आहे. आता ऑल इंडिया कोणत्याही राज्यातून तुम्ही असाल तर देखील अर्ज करू शकत आहात. आता या ठिकाणी फॉरेस्टर जे या ठिकाणी वनरक्षक भरतीबद्दल मी वरती तुम्हाला सांगितलं. आता फॉरेस्टर या ठिकाणी बघू शकता जे वनपाल नावाचं पद आहे त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही मस्ट हॅव पास्ड HSC बघू शकता क्लास बघू शकता 12 एक्झाम विथ बघू शकता अल्ट्रेस्ट 50% 50 मार्क्स पाहिजे तुम्हाला बघू शकता फ्रॉम द गव्हर्नमेंट बघू शकता बोर्ड इन्स्टिट्यूट विथ इंग्लिश 1 द सब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी इंग्लिश विषयामध्ये या ठिकाणी इंग्लिश विषय असणे गरजेचे आहे. तेथून तुम्ही पास असणे फिजिकल स्टँडर्ड बघू शकता दिलेला आहे. सेम वनरक्षक सारखा आहे बघू शकता. ST कॅटेगरीला 158 हाईट आणि अदर कॅटेगरीचे असाल तर 163 हाईट. त्याच्यानंतर छाती अदरला या ठिकाणी 79 असणे गरजेचे आहे, तेथून पुढे 5ने फुगवायची. जर ST असेल तर 36 छाती असणे गरजेचे आहे, तेथून पुढे 5ने फुगवणे गरजेचे आहे. आता महिलांसाठी देखील तशाच प्रकारचे आहे. या ठिकाणी बघू शकता उंचीबद्दल दिलेले आहे या ठिकाणी 1 मिनिट चेस्टबद्दल या ठिकाणी दिलेले आहे. येथे हाईट आणि येथे चेस्टबद्दल दिलेले आहे. जर ST कॅटेगरीचे जर असाल ST कॅटेगरी वगळता महिलांसाठी 150 हाईट असणे गरजेचे आहे आणि जर STचे असाल तर 142 असणे गरजेचे आहे. छाती या ठिकाणी अदर कॅटेगरीची या ठिकाणी महिलांची या ठिकाणी 74 असणे गरजेचे आहे, तेथून पुढे 5ने फुगवणे गरजेचे आहे. सोबतच या ठिकाणी ST कॅटेगरीच्या जर महिला असेल तर त्यांच्यासाठी छाती 71 आणि तेथून पुढे 5ने फुगवणे गरजेचे आहे. आणि वॉकिंग टेस्ट तशाच प्रकारची आहे 25 किलोमीटर पुरुषांसाठी आणि 14 किलोमीटर महिलांसाठी. महिलांना 4 तास टायमिंग आहे आणि पुरुषांना देखील
4 तास टायमिंग आहे. पर फक्त या ठिकाणी पुरुषांना 25 किलोमीटर आणि महिलांना 14 किलोमीटर आहे, हा फरक आहे. ठीक आहे. आता जी पुढे या ठिकाणी जी महत्त्वाची माहिती आहे तेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही अर्ज कधीपासून करू शकत आहात, अर्ज कशाप्रकारे करायचा संपूर्ण डिटेल्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आणि लिंक देखील देईल तुम्हाला अर्ज करण्यासाठी. तर बघू शकता हाऊ टू अप्लायचा ऑप्शन दिलेला आहे. त्यांनी बघू शकता द लिंक फॉर फिलिंग ऑफ द बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म विल बी ॲक्टिव्हेटेड ऑन ऑफिशियल वेबसाईटेड बघू शकता दमन निक म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती ही दिली जाईल. तुम्ही अर्ज कधीपासून करू शकता तर बघू शकता 5/8/2024 ते 3/9/2024 म्हणजे तुम्हाला सांगतो या ठिकाणी 5 ऑगस्टपासून तुम्ही अर्ज करू शकतात आणि बघू शकता 3 ऑगस्ट सप्टेंबर 3 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. जवळजवळ 1 महिना तुमच्याकडे आहे अर्ज करण्यासाठी. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जागा चांगल्या प्रकारच्या आहेत, बऱ्यापैकी आहेत. ठीक आहे. फॉर्म फीबद्दल या ठिकाणी ज्यांनी पुढे जर माहिती दिली असेल तर तुम्हाला नक्कीच मी डिटेल्समध्ये सांगेल. तुम्ही या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी बघू शकता एक्झाम कोणत्या भाषेमध्ये देऊ शकत आहात, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. सर्वात महत्त्वाचा एक्झामचा पॉईंट आहे. मराठीत देखील अर्ज तुम्ही या ठिकाणी बघू शकता. द डिटेलाइड इन्स्टिट्यूट बघू शकता कॅन्डिडेट्स बघू शकता द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन शॅल बी बघू शकता इंग्लिश, हिंदी आणि मराठी, गुजराती या 3 भाषांमध्ये तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकत आहात. आपले महाराष्ट्राचे उमेदवार मराठीमध्ये एक्झाम देऊ शकत आहेत. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी येथे क्लिअर केलेला आहे. आता त्यांनी अभ्यासक्रमाबद्दल या ठिकाणी बघू शकता डिटेल्समध्ये माहिती कशा प्रकारे दिलेली आहे. मी बघू शकतो, 1 मिनिट बघू शकता. मेरिट कशा प्रकारे लागेल. द मेरिट लिस्ट विल बी बघू शकता प्रिपेअर्ड फ्रॉम बघू शकता 100 मार्क्स बघू शकता. 100 मार्कांची तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होईल. देअर बघू शकता विल बी 100 MCQ टाईपचे प्रश्न असतील आणि बघू शकता इथे 1 मार्क इच बघू शकता 1 मार्क इच फॉर रॉंग आन्सर म्हणजे या ठिकाणी 0.25ची या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असलेली तुम्हाला बघायला भेटेल. निगेटिव्ह मार्किंग 0.25ची म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा वजा होईल. 1 मार्क वजा होईल. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी कट ऑफ त्याच्यानं तुमची परीक्षा झाल्याच्यानंतर तुमचा कट ऑफ लागेल. आता त्यांनी जे सब्जेक्ट इथे मला दिलेले दिसत नाहीत अभ्यासक्रमाबद्दल, ठीक आहे, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कवर करून देईल. मराठीमध्ये एक्झाम होणार आहे. चांगल्या प्रकारचा एक चान्स आहे तुम्हाला. ठीक आहे. 1 मिनिट जो विषयांचा अभ्यासक्रम आहे ते या ठिकाणी दिलेला नाही येथे. 1 मिनिट मी तुम्हाला प्रॉपर सांगेल. थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डिटेल्समध्ये माहिती भेटेल. अभ्यासक्रमाबद्दल देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये या जाहिरातमध्ये दिले नसेल तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देईल. ठीक आहे. आता खूप मुले या ठिकाणी ॲप्लिकेशन फीबद्दल विचारत होते. या ठिकाणी बघू शकता 200 रुपयाची या ठिकाणी फी असणार आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि जर SC ST वगैरे कॅन्डिडेट वगैरे असाल तर 100 रुपयाची फी आहे. आणि बघू शकता अदर कॅन्डिडेट असेल तर 200 रुपयाची फी आहे. फीबद्दल आता हे क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. एक्झामिनेशन ठीक आहे. सब्जेक्टबद्दल येथे मला माहिती दिलेली नाही. कोणते विषय आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करून घेऊयात. ठीक आहे. तसं जर आत्ता जर सापडलं विषयांची माहिती तर तुम्हाला मी देऊनच टाकेल. ठीक आहे. 1 मिनिट ज्यांना आत्ताच माहिती पाहिजे आहे थोडा वेळ थांबा. जर मला सब्जेक्ट बघू द्या या ठिकाणी जर दिलेली आहे की नाही त्यांनी माहिती. 1 मिनिट थोडा व्हिडिओ मोठा होईल. वेट करा 1 मिनिट. इथे तर मला अजून काही दिसलेले नाही अभ्यासक्रमाबद्दल सिलेबस बद्दल. डिटेलमध्ये बघूयात. पोस्ट MTS 1 मिनिट रिंग. आता यांनी इथं ऑनलाईन एक्झाम होईल हे तर त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु यांनी अभ्यासक्रम दिलेला नाही. 1 मिनिट.
ठीक आहे, व्हिडिओ मी ह्या जाहिरातीबद्दल क्लिअर करतो. क्लिअर आधी बघून घेतो पूर्ण आणि अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे.